नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते. नगरपालिका निवडणूक निकालानंतर पंढरपुरात रंगत आहे जुनी भाजपा विरुद्ध नवीन भाजपा. ही खरमरीत चर्चा. पंढरपूरहून आमचे वार्ताहर श्री नितीन करंडे यांचा ग्राउंड झिरो रिपोर्ट. जुनी भाजपा विरुद्ध नवीन भाजपा. व्यक्तिनिष्ठा हरली, पक्षनिष्ठाही गळाली. फाटक्या पण निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नाराजीचा धोकादायक राजकीय इशारा. केंद्रात आणि राज्यात निर्विवाद सत्ता. आमदार, खासदार, मंत्री, महापौर, नगराध्यक्ष अशी संपूर्ण सत्ता यंत्रणा भारतीय जनता पार्टीकडे असताना देखील स्थानिक नगरपालिका निवडणुकीत पंढरपूर सारख्या ठिकाणी भाजपाला बसलेला धक्का हा केवळ निवडणुकीचा पराभव नसून तो पक्षाच्या अंतर्गत अपयशाच्या आत्मचिंतनाचा आरसा आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी विकासासाठी आणणारा पक्ष, डबल इंजिन सरकारची भाषा करणारा पक्ष, निष्ठावान सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर ही निर्विवाद सत्ता राजकारण निधी कशासाठी आणि नेमका कोणासाठी? जर कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळख असलेल्या नगरपालिका निवडणुकीत निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं गेलं तर झेंडा सतरंजा उचलणारे कार्यकर्ते, घरोघरी जाऊन प्रचार प्रसार करणारे कार्यकर्ते दुखावले तर त्याचा परिणाम वेगळा काय असेल? निवडणुकीत अपयश ठरलेलं असेल. निष्ठावान आणि पक्षात आलेला दुरावा. प्रश्न निधीचा नाही तर पक्षनिष्ठेचा, समन्वयाचा आणि पक्ष संस्कृतीचा आणि परंपरेचा पडलेला विसर आहे. 2014 पूर्वी भारतीय जनता पार्टीकडे ना मोठी संघटनात्मक ताकद होती, ना पदांची रेलचेल होती, ना सत्तेची चव होती. तरीही भाजप उभी राहिली कारण तिच्याकडे होते घराघरात फिरणारे सामान्य फाटक्या कपड्यातले पण निष्ठेनं भारावलेले कार्यकर्ते. भ्रष्टाचाराविरोधात लढणारी, ठाम भूमिका घेणारी, सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला न भिणारी, विकसित भारत आणि स्वच्छ प्रशासनाचा विश्वास जनसामान्यांना देणारी. या कार्यकर्त्यांनी सत्ता, मतं स्वतःसाठी मागितली नाहीत. मतांची भीक मागून सत्ता भाजपाच्या पदरात टाकली. सत्तेनंतरचा भाजपा कार्यकर्ता विसरलेला पक्ष. गेल्या 10 ते 12 वर्षात भाजपाने सत्ता उपभोगली, पण प्रश्न असा आहे की सत्ता उपभोगताना सामान्य कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण झाले का? स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी घडवलेले नेतृत्व तयार झाले का? नगरसेवक, सभापती, नगराध्यक्ष बनवण्याची व्यवस्था उभी राहिली का? उत्तर अस्वस्थ करणारे आहे आणि ते आहे नाही. आमदार दिले, खासदार दिले, मुख्यमंत्री दिले आणि त्यांनीच त्या कार्यकर्त्याला नगरसेवकाचे तिकीटही दिले नाही. आयात उमेदवारांचे राजकारण. क्षणिक झगमग पण दीर्घकालीन धोका. भाजपाला शिव्या घालणारे, भाजपाचा साधा स्थापना दिवस न माहीत असलेले, संघ संस्कृतीशी संबंध नसलेले लोक आज सत्तेच्या जोरावर पक्षात आयात केले जात आहेत. पण इतिहास साक्षीदार आहे. आयातीवर उभा राहिलेला पक्ष वाढत नाही, फक्त दिसतो. ती ताकद नसून आलेली फक्त सूज आहे. सत्ता आहे म्हणून भाजपसोबत असलेले लोक उद्या सत्ता गेल्यावर कोणासोबत असतील? जे स्वतःच्या पक्षाशी निष्ठावंत नव्हते ते भाजपाशी किती काळ निष्ठावंत राहणार? हा प्रश्न भाजपाने स्वतःलाच विचारायला हवा. पुढील निवडणुकीत बूथवर कोण उभं राहणार? आजची बूथरचना पक्षनिष्ठ आहे का की व्यक्तिनिष्ठ आहे? जर उद्या एखाद्याने आयात नेत्याने अपक्ष उमेदवारी दाखल केली तर त्याच्या सहमतीने तयार केलेली जम्बो कार्यकारिणी भव्य बूथ रचना कोणाबरोबर आणि कोणासाठी काम करेल? भाजपाला बूथवर उभा राहणारा कार्यकर्ता मिळेल का? त्यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्याची आठवण येईल, पण तोपर्यंत तो राजकारणातून हद्दपार झालेला असेल. नाराजीचा विस्फोट परवडणारा नाही. निष्ठावंत कार्यकर्त्याची नाराजीही दिसत नाही, पण मोजता येत नाही, पण निवडणुकीत घातक ठरते. पंढरपूरसारखा निकाल हा फक्त इशारा आहे. धोक्याची घंटा अजून वाजायची बाकी आहे. भाजपासाठी आत्मचिंतन अपरिहार्य. भविष्यात सत्तास्थान टिकवायचे असेल तर भाजपाला आयाती परावलंबनपेक्षा कार्यकर्ता स्वावलंबन महत्त्वाची मानावी लागेल. व्यक्तिनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य द्यावं लागेल. कार्यकर्ता सर्वोपरी ही भूमिका पुन्हा स्वीकारावी लागेल. नाहीतर इतिहास एकच सांगतो, ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान आणि हाडाची काढं करून सत्ता दिली त्यांनाच विसरलं तर सत्ता टिकतही नाही आणि पुढे चालतही नाही. वंदे भारत. हिंदी TV न्यूज चॅनेल. क्राईम ब्युरो रिपोर्टर सर श्री नितीन करंडे, पंढरपूर. संपर्क 93 59 95 54 55.
अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल. जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा, तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म. खरे आणि निर्भीड वार्तांकन, समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका. संपादक बी क्षेत्रीय. पत्ता धनकवडी, पुणे 43. संपर्क 9545155656. आदेश जनतेचा न्यूज चॅनल, कारण सत्य लपून राहत नाही, ते जगासमोर आणलंच पाहिजे.